असं वाटायचं की आपण इकडे जाण्याचा किंवा याच्या संदर्भात काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा. तर सरचा एक प्रोग्राम आहे ॲटलस नावाचा. तो असा प्रोग्राम आहे की मी थोडं पहिले सर्न बद्दल सांगेल, फी ऑल आर ओके. तर सर्न मध्ये जे आपल्याला बेसिक पार्टिकल्स माहिती आहेत, इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि अजून काही आहेत पॉझिट्रॉन्स वगैरे, ज्याच्याबद्दल तुम्ही पुढे जाऊन शिकाल, तर त्यांचं कोलिजन होते. आणि अर्ली युनिव्हर्समध्ये म्हणजे एकदम जेव्हा टाइम एकदम चालू झाला, ज्याला आपण बिग बँग म्हणतो, तर त्यासारख्या कंडिशन्स तयार करायची तिकडे प्रयत्न होतो. आणि तर सर मध्ये एक असा व्हर्च्युअल कॅमेरा आहे, ज्या कॅमेरामध्ये त्या कोलिजन्स मधून सगळ्या ज्या वेव्ह निघतात त्या कॅप्चर होतात, आणि जो डेटा त्याच्यातून जनरेट होतो तो पूर्ण काही 7 ठिकाणी किंवा 7 युनिव्हर्सिटीज मध्ये पाठवला जातो. तर माझा एम होता, कारण मला ते आवडायचं, तर माझा एम होता की या 7 युनिव्हर्सिटीज पैकी एका युनिव्हर्सिटीमध्ये शिकण्याचं मला भेटलं पाहिजे. तर त्याच्यापैकी 4 या US मधल्या होत्या आणि 3 बाहेरच्या होत्या. तर माझं एम असं कधीच नव्हतं की US मध्ये जायचं आहे. माझं एम असं होतं की या प्रोग्राम मध्ये शिकायला किंवा रिसर्च करायला भेटलं पाहिजे. तर ज्या US मधल्या 4 युनिव्हर्सिटी होत्या, एक होती MIT, सेकंड होती जिकडे मी सध्या जातो, युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास आर्लिंग्टन, तिसरी आहे युनिव्हर्सिटी ऑफ न्यू ऑर्लिन्स आणि चौथी आहे मिशिगन स्टेट. तर या चार युनिव्हर्सिटीजला मी अप्लाय केला होता आणि त्याच्यापैकी 3 मधून मला एक्सेप्टन्स आलेलं, आणि त्याच्यापैकी एक मी सध्या अटेंड करतो. त्याच्यासोबतच एक नासाचा सोलर एनर्जीचा एक सोलर फ्लेअर्सचा एक प्रोग्राम असतो. तर त्याच्यात असतं की 2 सॅटेलाइट जे नासाचे आहेत ते डेटा कलेक्ट करतात, आणि त्यांचा डेटा हा स्पेसिफिक काही प्रोग्राम्सला प्रोव्हाइड केला जातो. तर अशा, आणि त्याच्यावर मग रिसर्च चालतं. तर अशा 2 ठिकाणी मी सध्या रिसर्च करतो. तर आय गेस should I explain them about the process of applying to US universities or something like that? Yeah, of course. Actually, you can inform them about it, and even what I expect, you should actually tell them your journey, how you actually reached there, how you faced the exam, how you prepared for it from your 7th standard, 6th standard, 8th standard, because already they are in 9 and 8, 10th. Okay. So what they need is to focus on their goal. So this is the thing that I want to actually motivate them. Okay, great. तर मला 8th पासूनच किंवा 9th पासून क्लिअर होतं की मला फिजिक्स मध्ये माझं एज्युकेशन परस्यू करायचं आहे. बट आय डोंट एक्सपेक्ट किंवा आय डोंट थिंक की मोस्ट जे इकडे सध्या प्रेझेंट आहेत त्यांचं असं काही स्पेसिफिक एम असेल. जर असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, किंवा जर स्पेसिफिक एम नसेल तर इट्स परफेक्टली फाईन. बट आय थिंक दिस इज द राईट टाइम की तुम्ही तुमचे सगळे ऑप्शन्स, मोस्टली जे 9th मध्ये आहेत किंवा 10th मध्ये आहेत, त्यांनी सर्वांनी ते ऑप्शन्स एक्सप्लोर करावे. मे बी ते डॉक्टर असेल किंवा इंजिनिअरिंग असेल किंवा मे बी आर्टिस्ट असेल, पण तुम्ही तुमचे सगळे ऑप्शन्स एक्सप्लोर करा, आणि त्या ऑप्शन्स मध्ये जे तुम्हाला बेस्ट एज्युकेशन जिकडे भेटत असेल त्या युनिव्हर्सिटीज शोधा. आय थिंक इंडियामध्ये हे सर्वात क्रिटिकल आहे की एक तुम्हाला जो कोर्स आवडतो तो पहिले तुम्ही निवडा. बिकॉज आपण पाहतो की मोस्ट ऑफ द स्टुडंट्स हे इंजिनिअरिंग किंवा मेडिकलची प्रिपरेशन करतात, बट दे डोंट नो एक्झॅक्टली की त्यांना इंजिनिअरिंग आणि मेडिकलमध्ये काय करायचं आहे. मोस्ट ऑफ द स्टुडंट इंजिनिअरिंग म्हणजे JEE ची प्रिपरेशन करतात, आणि त्याच्यानंतर जे त्यांना कॉलेज भेटेल ते सर्वात बेस्ट कॉलेज भेटेल रँकिंग वाईज, आणि जी सर्वात चांगली त्याला स्ट्रीम भेटेल त्याच्यात ते अप्लाय करतात, आणि मोस्ट ऑफ द स्टुडंट्स त्यात चांगले पण करतात बिकॉज आपलं एज्युकेशन सिस्टम तसं आहे. बट मग पुढे आयुष्यात त्यांना खूप सारे जण चेंज करतात किंवा खूप सारे जण ड्रॉप आउट होऊन जातात कॉलेजमधून. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही त्याच्यापेक्षा
सध्यापासूनच तुम्हाला काय एका स्ट्रीम मधलं कोणता तुम्हाला, फॉर एक्झाम्पल मी जेव्हा 9th मध्ये विचार करणं स्टार्ट केलं की मला पुढे जाऊन काय करायचं आहे, बिकॉज आय वॉजंट क्लिअर की मला काय करायचं आहे. माझ्यासमोर ऑप्शन होते की इंजिनिअरिंग करायचं भारतातून, जेडब्ल्यूची प्रिपरेशन करायची, किंवा नीटची प्रिपरेशन करायची, किंवा प्युअर सायन्स मध्ये करायचं. मी आर्ट्स मध्ये कधीच चांगला नव्हतं, त्याच्यामुळे तो ऑप्शन कधीच नव्हता. आणि कॉमर्सचा ऑप्शन होता, इकॉनॉमिक्स थोडं आवडायचं, बट प्रॉब्लेम असा आहे की इंडियामध्ये चांगलं इकॉनॉमिक्स एज्युकेशन नाही आहे, तर त्याच्यामुळे तो ऑप्शन मला कधीच नाही भेटला. तर मग मला बायोलॉजी कधीच आवडलं नाही, आणि बायोलॉजी ना आवडल्यामुळे मला केमिस्ट्री कधीच जास्त पटलं नाही. तर दोन ऑप्शन होते, एक तर मॅथ्स नाहीतर फिजिक्स. मला जिओग्राफी पण बऱ्यापैकी आवडायचं, बट टू बी ऑनेस्ट इंडियामध्ये असल्यामुळे जिओग्राफी वॉजंट अन ऑप्शन. जर मी त्यावेळेस जर युएस मध्ये असतो तर मे बी जिओग्राफी ॲट दॅट टाइम वॉज नॉट अन ऑप्शन. सो मला असं डिस्टिंक्शन कधीच नव्हतं फिजिक्स आणि मॅथ्स मध्ये. मला 9th मध्ये असं वाटत होतं की आपण दोन्ही मध्ये मेजर करू, डबल मेजर करू, किंवा फिजिक्स मध्ये माझा कल जास्त होता, बिकॉज मला ऍस्ट्रोफिजिक्स खूप आवडायचं तेव्हा. आणि मी म्हणजे जेव्हापासून आवडायला लागलं, आय गेस मी फर्स्ट जे पुस्तक वाचलं होतं ते 9th मध्ये होतं. आय गेस मला सरांनीच ते पुस्तक सजेस्ट केलेलं, द ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम, स्टीफन हॉकिंग्सचं. आणि ते मी 9th मध्ये वाचलेलं, आणि तेव्हापासून मला ऍस्ट्रोफिजिक्सची खूप आवड होती. तर मी अजून पुस्तकं वाचले. आणि 10th मध्ये सरांचा एक अशी आमची मीटिंग झाली होती, इंग्लिशच्याच क्लासची होती आय गेस ती, की सरांची पूर्ण US ला जाण्यापर्यंतची जर्नी. आणि त्यांनी त्याच्यात काही युनिव्हर्सिटीज सांगितल्या होत्या की या तिकडे युनिव्हर्सिटीज चांगल्या आहेत. तर मी तेव्हा विचार करणं चालू केला की का बरं त्या युनिव्हर्सिटीज चांगल्या आहेत, का बरं त्यांची रँकिंग चांगली आहे. तर मी त्यांच्या ऍप्लिकेशन प्रोसेस रॅन्डमली पाहणं चालू केल्या. तर मला त्यांची ऍप्लिकेशन प्रोसेस थोडी वेगळी वाटली, आणि थोडी म्हणजे एकदमच वेगळी वाटली. तर मी थोडं त्या ऍप्लिकेशन प्रोसेस बद्दल सांगतो, ज्या ऍप्लिकेशन प्रोसेसने मी US ला आलो. तर भारतात अशी सिस्टीम आहे की तुम्हाला एका कॉलेजमध्ये जायचं आहे, त्या कॉलेज किंवा ते ग्रुप ऑफ कॉलेजेस मिळून एक एक्झाम कंडक्ट करतं. त्या एक्झामची तुम्ही प्रिपरेशन करता, तुम्ही एक्झाम क्लिअर करता, त्या कॉलेजला जाता. पण US मध्ये सिस्टीम तशी नाही आहे. तुम्हाला प्रत्येक कॉलेजला सेपरेटली अप्लाय करावं लागतं, आणि कॉलेजमध्ये पण एका अप्लाय करावं लागते. मेजर म्हणजे एखाद्या स्पेसिफिक सब्जेक्टला अप्लाय करावं लागतं. आणि त्याच्यासाठी दोन एक्झाम असतात, एक SAT किंवा ACT. जर तुम्हाला लिहून घ्यायचं तर लिहून घ्या, SAT आणि ACT लागते. मी SAT दिली होती, ती 1600 पॉईंटची असते. पण त्याच्यात ट्रिक अशी आहे की फक्त SATच्या बेसवर कॉलेजमध्ये ऍडमिशन होत नाही. तर कोणतं पण कॉलेज US मधलं जे आहे ते 5-6 रुब्रिक्सवर तुमची ऍडमिशन डिसाईड करतं. तर पहिला आहे SAT किंवा ACT, दोघांपैकी तुम्ही जी एक द्याल. फ्रँकली मी जेव्हा US मध्ये आलो त्याच्यानंतर मला हे माहित पडलं की SAT किंवा ACTचं वेटेज कोणत्या पण कॉलेजच्या रुब्रिकमध्ये हे जवळपास 10-15% असतं. दे वे युअर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, व्हॉट यू डू रिलेटेड टू द मेजर यू हॅव अप्लाइड, त्या गोष्टींवर ते जास्त फोकस करतात रॅदर दॅन फक्त एका नंबरवर. आणि आता मी सध्या कॉलेजमध्ये आहे, आणि मी जे कॉलेज ऑफ सायन्स आहे UTAचं माझ्या कॉलेजचं, तर त्या कॉलेजच्या ऍडमिशन डिपार्टमेंटमध्ये मी सध्या जॉब करतो. तर त्याच्यामुळे, आणि या वर्षीचे ऍप्लिकेशन आम्ही रिव्ह्यू करत होतो, तर त्याच्यामुळे मला अजून इनसाइड व्ह्यू मिळाला की पूर्ण ऍप्लिकेशन प्रोसेस कशी चालते इकडची. तर जवळपास 10-15% वेटेज जो हा त्या एक्झामला भेटतो. सेकंड, ते पाहतात की तुम्हाला कोणत्या मेजरला अप्लाय करायचं आहे ते तुम्हाला क्लिअर पाहिजे, आणि त्या मेजरच्या रिलेटेड तुम्ही काय काय ऍक्टिव्हिटीज 9, 10, 11, 12 मध्ये केलेल्या आहेत त्या पाहतात. तर फॉर मी
मी एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च जे पुण्याचं आहे, IISER, त्यांचा एक 11th मध्ये रिसर्च कॅम्प होतो. त्याच्याबद्दल पण सरांनी सांगितलं होतं. तर त्या कॅम्पमध्ये गेलेलो, एक चांगला प्रभाव पडला. प्लस मी काही ऑनलाईन कोर्सेस केलेले एडेक्सचे, तर जे ऍस्ट्रोफिजिक्स रिलेटेड होते. प्लस मी काही ऑनलाईन फोरम्स मध्ये वगैरे पार्टिसिपेट केलेलं, जे इव्हेंच्युअली एका ऍक्च्युअल युनिव्हर्सिटीच्या रिसर्चला कॉन्ट्रीब्युट करत होतो. तर त्या त्या गोष्टींमुळे माझा एक बेस बनला की मी फिजिक्ससाठी एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे. आणि तिसरी एक गोष्ट असते, तुम्हाला प्रत्येक युनिव्हर्सिटी साठी स्पेसिफिक ऍप्लिकेशन एसेस लिहावं लागतात. त्याचे जे प्रॉम्प्ट असतात, त्याचे विषय असतात, ते दरवर्षी चेंज होत राहतात. आणि त्याचे विषय असे कधीच नसतील की माय फेवरेट ॲनिमल किंवा माय फेवरेट क्रिकेटर किंवा असे कधीच त्याचे विषय नसतील. त्याचे विषय खूप स्पेसिफिक असतात. माझ्या तुमच्या आयुष्यामध्ये अशी कोणती घटना घडली की ज्याच्यामुळे तुम्हाला हे कॅटलाइज झाले या मेजरला अप्लाय करायला. तर असे प्रॉम्प्ट्स हे दरवर्षी चेंज होत राहतात. तर या सर्व प्रॉम्प्ट्सचा एक मेन रिझन असा आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की यू कॅन्ट जज अ स्टुडंट बेस्ड ऑन जस्ट अ नंबर. की आपल्याकडे आपण पाहतो की एक 360 पॉईंटची एक्झाम होते JEE मेन, त्याच्यामध्ये 330 ज्याला भेटले तो चांगला हुशार, ज्याला 140 ते 50 भेटले तो सगळं ऐकू शकतात बरोबर? येस येस. हो. ओके. तर आणि ज्याला कमी भेटले तो जनरली त्याला ऍडमिशन भेटत नाही. बट टू बी ऑनेस्ट तिकडे सायकोलॉजीवर खूप रिसर्च झालेला आहे आणि ते मेंटल हेल्थला खूप इम्पॉर्टन्स देतात. ज्याच्याकडे आपल्याकडे आता थोडंफार इम्पॉर्टन्स देणं, जी आता ट्रॅजेडी घटना घडली सुशांत सिंगची मृत्यू, त्याच्यामुळे अजून थोडं इम्पॉर्टन्स देणं आपल्याला चालू केलेलं आहे. कारण यू कॅन्ट जज अ स्टुडंट. इट्स माय इश्यूज किंवा मेंटल हेल्थ इश्यूज हे खूप फॅक्टर वे इन करतात त्याच्यात. ओव्हरऑल तुम्ही स्टुडंट म्हणून कसे आहात, तुम्ही एका दिवसाचं पर्पज केलं त्याच्यावर नाही, तर तुम्ही पूर्ण 4 वर्ष कसं परफॉर्मन्स केलं, तुम्ही कशी कन्सिस्टन्सी ठेवली तुमच्या ग्रेड्समध्ये, तुमच्या अभ्यासामध्ये, तुमच्या एक्स्ट्रा करिक्युलर्स मध्ये, हे सगळं त्यांना पाहायचं असतं. आणि प्लस त्या ऍप्लिकेशन एसेस मधून त्यांना तुमची एक स्टोरी माहीत करून घ्यायची असते की तुम्ही ऍज अ पर्सन कसे आहात, तुम्ही अकॅडमिकली कसे ग्रो केले, किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टी चॅलेंज करतात आणि त्या चॅलेंजेसला तुम्ही ओव्हरकम करायला कशा प्रकारे मेहनत केली, या सर्व गोष्टी त्यांना जाणून घ्यायच्या असतात. तर ते एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. आणि चौथा आहे लेटर ऑफ रेकमेंडेशन. तुम्ही सपोज तुम्ही आता सरांचे विद्यार्थी आहात, तर सरांनी तुम्हाला जवळून पाहिलेलं आहे की तुम्ही विद्यार्थी कसे आहात, तुमचा क्लासमध्ये परफॉर्मन्स कसा आहे, या गोष्टी. तर त्यांना स्पेसिफिकली टीचर्स कडून जाणून घ्यायचं असतं की तुमचा व्ह्यू कसा आहे एका स्टुडंट बद्दल, त्या स्पेसिफिक स्टुडंट बद्दल. तर तुम्ही ज्या प्रोफेसरचा ईमेल वगैरे द्याल, तर त्यांच्याकडून ते रेकमेंडेशन मागतात. आणि ते छोटं नसतं, त्यांना एक ऍक्च्युली प्रत्येक ज्या टीचर्स तुम्ही त्यांना रेफरन्स द्याल त्यांच्याकडून एक लेटर लिहून घ्यावं लागतं, जे एकदम डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेल की तुम्ही क्लासमध्ये स्टुडंट कसे होते. सो ते आहे. आणि प्लस तुम्ही ओव्हरऑल स्टुडंट, म्हणजे तुम्ही फक्त अकॅडमिक सोडून बाकीच्या गोष्टींमध्ये कसं हे केलं. म्हणजे सपोज आता मी स्पोर्ट्समध्ये होतो, मी अकॅडमिकचा विद्यार्थी होतो, तर त्या गोष्टी काउंट करतात की तुम्ही ऍज अ ओव्हरऑल स्टुडंट कसे आहात. बट या गोष्टी एवढ्या मेन नसतात, जेवढं असते की तुम्ही एक स्पेसिफिक तुमचं एम तयार करा किंवा एक गोल ठरवा
की मी या सर्व गोष्टी एक्सप्लोअर केल्या आणि त्याच्यातलं मला हे आवडलं. इट कॅनॉट बी लाईक व्हेरी 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 स्पेसिफिक. इट कॅन बी ॲज वेग ॲज मला मेकॅनिकल इंजिनिअरिंग आवडते, मला त्यातलं काय आवडतं हे माहित नाही, बट मला मेकॅनिकल इंजिनिअरिंग आवडते. तर मी त्याच्यातले ऑप्शन्स एक्सप्लोर करेल, कोणत्या युनिव्हर्सिटीज इव्हन इंडियामधल्या जरी असेल. मला तुम्ही जर तुम्हाला तुमचं गोल असेल की IIT मध्ये जायचं आहे, तर इट इज नॉट रिक्वायर्ड दॅट एव्हरी IIT हॅज अ स्ट्रॉंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रोग्राम, किंवा बेस्ड ऑन जस्ट वन सिम्पल रँकिंग यू कॅन डिसाइड दॅट धिस IIT हॅज अ गुड मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रोग्राम. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जा, त्यांचे प्रोफेसर्स पहा ते काय रिसर्च करत आहेत, त्यांचे अल्युमनाईज पहा की ते कुठे कुठे गेलेले आहेत, आणि अशा सर्व गोष्टींचा तुम्ही रिसर्च करा. आणि आय थिंक ही गोष्ट सध्या इंडियाच्या एज्युकेशन मध्ये खूप नेसेसरी आहे आणि जी मिसिंग आहे, की तुम्ही त्या कॉलेजमध्ये 4 वर्ष इन्व्हेस्ट करणार आहात, आणि तुमचं फ्युचर जे आहे ते त्या कॉलेजमधून बनणार आहे. ऍक्च्युली तुम्हाला तुमची कॉलेज प्लेसमेंट असेल ती त्या कॉलेजमधून भेटणार आहे. तुम्हाला जर पुढे PhD करायची असेल तरी तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट रिसर्च वगैरे अशा खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी असतात, त्या तुम्हाला कॉलेजमध्ये बघाव्या लागतील. तर त्याच्यामुळे आय गेस तुम्ही आता 9th-10th आहे, इट इज द परफेक्ट टाइम टू स्टार्ट. की ऑप्शन्स तुम्ही तुमचे पहा, काय काय ऑप्शन्स आहेत. पहिले ते एक्सप्लोर करा की तुम्हाला स्पेसिफिकली काय आवडतंय. फॉर मी, मला 9th मध्ये काही बुक्स वरून असं वाटलं की आय कॅन डू गुड इन फिजिक्स. काकणकर सर होते 9th-10th मध्ये आम्हाला, ते आम्हाला फिजिक्स आणि थोडा केमिस्ट्रीचा पार्ट ओलंपियाड वगैरे सारख्या एक्झाम्स पण देत राहा, त्याच्यातून आय गेस तुमचं सध्याच्या एज मध्ये तरी फर्स्ट स्टेप तुमची असायला पाहिजे की तुम्हाला काय आवडते. कारण इंडियामध्ये आय गेस सर पण मला हे करतील, अग्री करतील की इंडियामध्ये सध्या काय म्हणतो त्याला आपण, मुंग्याची रांग, एका मागे एक सगळे चालले, तसं खूप वाढत आहे. आणि आय गेस तो खूप रॉंग ऍटिट्यूड आहे. कारण म्हणजे माझे खूप मित्र, मी काय काय असे मुलांना ओळखतो जे जी इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड असते, जी नॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड असते, तो मुलगा तिकडे गेलेला आहे आणि त्याचा इंटरेस्ट मॅथ्स मध्ये आहे, पण त्याला केमिस्ट्रीमध्ये एवढं काही जमलं नाही IIT मध्ये, तर तो सध्या फूड अँड टेक्निकल इंजिनिअरिंग असं काहीतरी सब्जेक्ट करत आहे. पण त्याला IIT पाहिजे होतं. आय गेस ती मेंटॅलिटी आपण चेंज केली पाहिजे. त्याच्याजवळ खूप चांगले चांगले ऑप्शन होते, त्यांनी तो IICR मध्ये किंवा IISc मध्ये मॅथ्स मध्ये डिग्री करू शकला असता, आणि त्याच्यात पुढे खूप सारे ऑप्शन्स आहेत. तर आय गेस पहिले तुम्ही हे एक्सप्लोर करा की तुम्हाला काय आवडते, आणि त्याच्यासाठी तुम्ही कॉलेजेस पहा, नॉट नेसेसरी इंडिया मधलेच पहा. तुम्ही US मधले पाहू शकता, तुम्ही जर्मनीमध्ये पाहू शकले असता. फॉर मी स्पेसिफिकली मला सनचा ॲटलस नावाचा एक प्रोग्राम खूप आवडला होता, आणि त्या प्रोग्रामच्या कॉलेजेसला मला अप्लाय करायचं होतं. तर मी ते सगळं पाहून त्या कॉलेजेसला अप्लाय केलं, आणि फॉर्च्युनेटली म्हणजे ते ऍक्च्युली 3rd इयर आणि 4th इयरच्या स्टुडंट्सला घेतात कोणत्या पण कॉलेजमधून. मी सध्या फर्स्ट इयर मध्ये आहे, पण फॉर्च्युनेटली मी नेक्स्ट मंथ पासून ॲटलसचं रिसर्च चालू करणार आहे. तर आय गेस फॉर मी पर्सनली ती खूप मोठी अचीवमेंट आहे. आय गेस तुम्ही असा विचार करा की तुम्हाला एखादी IPL ची टीम आवडते, आणि तुम्ही त्या टीमच्या ड्रेसिंग रूम मध्ये बसणार आहे, तुम्ही खेळणार नाहीये, तुम्ही फक्त ड्रेसिंग रूम मध्ये बसणार आहे. आय गेस तो दिवस तुमच्यासाठी खूप खूप मोठा असेल. तर इट इज लाईक दॅट. मी जस्ट एक अंडर ग्रॅज्युएट रिसर्च असिस्टंट आहे. मी एका प्रोफेसरला असिस्ट करणार आहे थोडं कम्प्युटिंग मध्ये वगैरे. बट हो, ते आता ऍक्च्युली मार्च मध्ये चालू झाला पाहिजे होतं, बट सगळ्या पॅन्डेमिक मुळे वगैरे ते आता थोडं नेक्स्ट फिस्कल इयर पासून ते आता चालू करेल. तर Congrats. कोणाला काही
कॉंग्रॅट्स ऋषिक. सर. ऍक्च्युली दिस इज अ व्हेरी ह्यूज ऍक्च्युली अचिव्हमेंट आय नो. कारण त्या उंचीपर्यंत पोहोचणं आणि स्वतःला सिद्ध करणं, त्याच्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी आपोआप आपल्यापर्यंत पोहोचत नाही. ऑटोमॅटिकली तर काहीच येत नाही. यू शुड प्रूव्ह युअर सेल्फ अँड देन द ऑपॉर्च्युनिटीज कम टू यू. त्याच्यामुळे ऍक्च्युली अभिनंदन. म्हणजे हे एवढं मोठं यश आहे की किमान आपण त्या अशा पद्धतीने थर्ड इयर फोर्थ इयर सारख्या विद्यार्थ्यांसारखं अगदी म्हणजे रिसर्च मध्ये डायरेक्टली वर्क करणार. सो कॉंग्रॅट्स. एक क्वेश्चन असा होता की जेव्हा 8वी 9वी 10वी मध्ये होता त्यावेळेला स्वतःला तू प्रिपेअर करण्यासाठी तुझं डेली रुटीन जे होतं, तर तू काय डोक्यात ठेवून काय काय कसं कसं त्याचं नियोजन केलं होतं? व्हॉट ऍक्च्युली वेअर यू डुईंग ऍट दॅट टाइम? बिकॉज ऑल दॅट मॅटर्स नाउ. या ऑब्विसली या. तर मी आय गेस तुम्हाला काय आवडतं एक्सप्लोर करण्यासाठी छोट्यातली छोटी गोष्ट म्हणजे पुस्तकं वाचा किंवा इंटरनेट आहे, इंटरनेटवर एक्सप्लोर करा की तुम्हाला काय आवडते. फॉर एक्झाम्पल कोणाला प्रोग्रामिंग आवडत असेल तर फक्त युट्यूबवर जा आणि एखादं स्पेसिफिक डोमेन किंवा एखादं स्पेसिफिक कीवर्ड टाईप करा आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला खूप व्हिडिओज येतील. मी 9th मध्ये युट्यूबवर गेलेलो आणि मला ऍस्ट्रोफिजिक्स आणि कॉस्मॉलॉजी आवडायचं. मी जस्ट कॉस्मॉलॉजी टाईप केलं आणि खूप सारे लेक्चर्स आले. त्याच्यातला एक लेक्चर होता MITचा. मी कॅज्युअली उघडला आणि पाहत बसलो. तो होता ग्रॅज्युएट कोणत्या तरी क्लासचा. मला कळलं काहीच नाही. मला एका तासामधले काय 10-15 मिनिटं कळले. जेवढं मी वाचलं होतं तेवढं कळलं, पण मजा आली ऐकून. तर कळलं की इट माइट बी अ करिअर ऑपॉर्च्युनिटी. तर ऍज सिम्पल एज दॅट इंटरनेटवर सर्च करा, आजकाल काही पण भेटतं. आणि तुमचं बेसिक स्ट्रॉंग ठेवा. आय गेस सायन्स आणि मॅथ्स आणि स्पेशली मी सध्या मेन्शन करेल सध्याच्या सिच्युएशन मध्ये कम्प्युटर सायन्स 9th आणि 10th ही सर्वात बेस्ट. तुम्हाला काही पण आवडत असेल, आय वुड हायली रिकमेंड की तुम्ही कम्प्युटर सायन्सचं बेसिक नॉलेज ठेवा. जे 19th सेंचुरीमध्ये म्हणायचे की जर तुम्हाला मॅथ्स येतं तर तुम्ही कधी बेरोजगार राहू नाही शकत. सध्याची सिच्युएशन तशी आहे. जर तुम्हाला कम्प्युटर सायन्स येतं तुम्ही बेरोजगार राहू नाही शकत. जर तुम्हाला चांगलं कम्प्युटर सायन्स येतं तर तुम्ही बेरोजगार नाही राहू शकत. तर तुमचं कोणतं पण मेजर असेल, आय वुड हायली रिकमेंड की थोडं तरी कम्प्युटरचं नॉलेज बेसिक ते असेल. HTML प्रोग्रामिंग म्हणजे HTML सर्वात सोपं आहे. तुम्ही सिम्पली लाईन्स टाईप करता आणि तुम्ही एक बेसिक वेबसाईट तयार करू शकता. तशा गोष्टी शिका. इट इज व्हेरी क्रिटिकल. इवन जर तुम्हाला तुमचं स्वतःचं तुम्हाला आर्ट आवडत असेल आणि तुम्हाला स्वतःचं स्टार्ट करायचं असेल पुढे जाऊन, तर तुम्ही तुमची स्वतःची वेबसाईट स्वतः तयार करू शकता आणि त्याचे खूप ऍडव्हान्टेजेस आहे. प्लस सायन्स आणि मॅथ्सचा तुमचा बेस जो आहे तो नेहमी पक्का ठेवा. मे बी तुम्हाला आर्ट्स जरी आवडत असेल किंवा तुम्हाला कॉमर्स आवडत असेल तरी सायन्स आणि मॅथ्सचा बेस जो आहे तो नेहमी पक्का ठेवा. कॉलेजमध्ये नेहमी कामात पडेल. आणि अजून एक महत्वाची गोष्ट की आय डोंट नो इफ आय शुड से दिस, कारण सध्या आपण स्कूल बद्दल बोलत आहे, बट इंग्लिश टीव्ही शोज किंवा इंग्लिश मूवीज पहा. सबटायटल लावून, हिंदी डब नाही, सबटायटल्स लावून पहा आणि तशाने तुम्ही तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह कराल. सरांना माहिती आहे मी 9th मध्ये आय वॉजंट दॅट गुड इन इंग्लिश, बट आय kept listening to the shows, I kept listening to the podcasts. I guess आता प्रत्येकाकडे स्पॉटिफाय असेल किंवा प्रत्येकाकडे तशा सगळ्या फॅसिलिटीज असतील, तर त्याच्यावर खूप सारे फ्री पॉडकास्ट आहेत किंवा युट्यूबवर खूप सारे फ्री शोज आहेत. ते पहा आणि तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह करा. आय गेस तुम्ही कोणत्या पण फील्ड मध्ये जाल, कम्युनिकेशन इज अ गुड पार्ट, is a good thing to learn in this age. प्लस तुमच्या बेसिक कम्प्युटर स्किल्सवर काम करा, जसं पॉवर पॉईंट झालं किंवा वर्ड झालं. बिकॉज जसे तुम्ही कॉलेजमध्ये जाल, कोणत्याही कॉलेजमध्ये जाल, यू विल नीड दिस स्किल्स.
तुम्हाला पॉवर पॉईंटचं काम पडेल, तुम्हाला वर्डचं काम पडेल, तशा स्किल्स तुम्ही शिका, कारण 11th आणि 12th मध्ये तुम्हाला चान्स नाही भेटणार. यू हॅव द टाइम नाऊ टू एक्सप्लोर दिस थिंग्स. तुम्हाला काय आवडते ते एक्सप्लोर करा, आणि बेसिक सगळ्या गोष्टी शिकून घ्या. आपल्या शाळेमध्ये म्हणजे मी आय गेस 9th मध्ये चाकणकर सरांना आणि गवई सरांना खूप प्रश्न विचारायचो. म्हणजे 9th मध्ये मला गवई सर होते सायन्सला, आणि 10th मध्ये चाकणकर सर होते. तर सर लोकांना प्रश्न विचारत राहा. मला माहिती आहे आपल्या शाळेतले सर लोक, तुम्ही प्रश्न विचारले तर कधीच नाही नाही म्हणणार. खूप वेळा त्यांना माहित नसेल तर चाकणकर सर, मी त्यांना एक प्रश्न विचारला आणि आय गेस गवई सरांना ते माहित नव्हतं. तर गवई सर घरी गेले, त्यांनी ते पूर्ण सगळं शोधलं आणि मला दुसऱ्या दिवशी येऊन सांगितलं. ते त्यांचा स्वतःचा टाइम इन्व्हेस्ट करून तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन तुमच्याबद्दल पोहोचली पाहिजे याच्याबद्दल सर लोक खूप मेहनत घेतली. त्याच्यामुळे प्रश्न विचारायला कधीच लाजू नका. बस आय गेस तेवढंच. म्हणजे ऋषिकेश पहिलेपासून पूर्णपणे प्रश्न विचारणे, ऍक्टिव्हिटीज करणे आणि त्याच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये गुंतलेला असायचा. मला चांगलं आठवतं की ऋषिकेश शाळा सुटल्यानंतर क्रिकेट खेळायचा. म्हणजे 10वीत असताना सुद्धा असं काही नाही की 10वा वर्ग आहे आता मी क्रिकेट अकॅडमी बंद करतो किंवा 9th मध्ये बंद करतो, असं त्याचं कधी झालंच नाही. त्यांनी क्रिकेट अकॅडमी कंटिन्यू ठेवलेली. 5:15ला शाळा सुटली की तो 6:15 पर्यंत त्याचं क्रिकेट अकॅडमी चालायची. आणि तो नंतर एक फाउंडेशन प्रोग्राम इकडे चालायचा, तेव्हा तो धावत पळत 6:30च्या आसपास काहीतरी धावत यायचा फाउंडेशनला. त्यावेळेला कोट्यावरून क्लास चालायचा आणि ऋषिकेश नेहमी त्याला असा लेट असायचा. पण मला माहिती होतं की त्याला मी नेहमी विचारायचो, ऋषिकेश आज भी लेट हुआ? ऋषिकेश म्हणायचा हा सर, बस तिकडून क्रिकेट कडून जरा उशिरा पोहोचलो. तर असं त्याचं बरेचदा असायचं. पण सगळ्यात मेजर पार्ट असा होता की हाच ऋषिकेश घरी जाऊन त्या टॉपिक्सना पूर्णपणे एक्सप्लोर करायचा, पूर्ण त्याच्यावर पुन्हा अभ्यास करायचा, स्वतःचे क्वेश्चन्स तयार करायचा. ही गोष्ट मला तेव्हाही माहिती होती, मी तेव्हाही त्याला पाहिलेलं होतं. आणि त्याने जेव्हा जी गोष्ट सांगितली आता की तुम्हाला बाहेर ऍडमिशन घेत असताना केवळ मार्क्स नाही तर तुमची ऑलराऊंड जी प्रोग्रेस आहे ती विचारात घेतली जाते. तर ऋषिकेशला भारत विद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी ती ऑलराऊंड प्रोग्रेसच कामात आली होती. कारण त्याने अगदी लहान वर्गांपासून ऑलिम्पियाड्सची प्रत्येक मेडल स्वतःच्या नावावर केलेली आहे. म्हणजे गोल्ड मेडल त्याचे अगदी ठरलेले, त्याचे सगळे सर्टिफिकेट्स, ऑलिम्पियाड्स सगळेचे सगळे. मोठा गठ्ठा 8वीत ऍडमिशन घेताना त्याचा तयार होता. म्हणजे एक फाईल तयार होतं की ह्या मुलाला आपल्याला ऍडमिशन द्यायची आहे, ज्याने दोन्ही स्कॉलरशिप मिळवलेल्या आहेत, 5वीत 4थीत पण मिळवलेली, 7वीत पण मिळवलेली. त्याच्यानंतर त्याने पूर्ण ऑलिम्पियाड्सचे मेडल्स मिळवलेले. अशा पद्धतीचा हा विद्यार्थी पहिलेपासून तो राहत आलेला आहे. ऍक्च्युली तो फोकस्ड आहे. सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला जे सांगायचं मुद्दा की तो फोकस्ड आहे. त्याने त्याचं बेसिक्स जे आहे ते परफेक्टली अगदी छान तयार केलं स्वतःच्या मेहनतीने. प्रयत्न घेतले, सर्वांची मदतही घेतली, शाळेतल्या शिक्षकांना प्रश्न विचारून सगळे डाऊट्स क्लिअर करून घेतले. त्याच्यानंतर फाउंडेशन मधून आपले कन्सेप्ट क्लिअर करून घेतले आणि घरी जाऊन त्या कन्सेप्टवर अजून डीप मध्ये जाण्याचं काम, फोरम्स मध्ये जाण्याचं काम. मी त्याला एक खान अकॅडमी सजेस्ट केली होती, त्याच्यावर सुद्धा काम करायचं. म्हणजे एकंदरीत बाहेरच्या ज्या सॅट्स आहेत, एसीटीज आहेत किंवा टोफेल्स आहेत, तर हे खान अकॅडमी कंडक्ट करते ऍक्च्युली. तर त्याच्यामुळे त्याच्यावर एक प्रॉपरली वर्क जर आपलं झालं तर आपण बाहेर जाऊ शकतो. ते सुद्धा त्यांनी ते परफेक्टली केलं. त्याच्यामुळे फोकस्ड माणूस यश कशा संपादन करू शकतो, म्हणून खरं तर हा आयकॉन म्हणून मी तुमच्या समोर उभा करतोय. आपल्याला भरपूर विद्यार्थी सापडतील की ठीक आहे ते अशा पद्धतीने गेले किंवा त्यांनी हे केलं ते केलं, पण माझ्या डोळे देखत माझ्या समोर जो विद्यार्थी अशा पद्धतीने मेहनत करत गेलाय आणि मध्ये 8वी 9वी 10वी मध्ये कोणत्याच मुलाला, कोणत्याच विद्यार्थ्याला त्याने कधी दुखवलेलं मला आठवत नाही. त्याच्यानंतर कोणाशी भांडलेला मला काही आठवत नाही. भलेही मुलं त्याला खोडी करायचे, पण हा कोणाच्या फंद्यात पडलेला मला कधीच आठवत नाही. त्याच्यामुळे ही इज एक्सेप्शनल, एकदम वेगळा इतरांपेक्षा. आणि म्हणून आज हा तुमच्या समोर उभा पण आहे. कारण आपण जे लोक असे पाहतो की जे डेस्टिनेशन ज्यांनी गाठलं ते त्यांच्या एक एम पर्यंत पोहोचले, तर त्यांचा जो पाथ आहे, त्यांचं जे रस्ता आहे तो
एक म्हणजे फॉलो करण्यासारखा असतो किंवा आपल्याला तो अडॉप्ट करण्यासारखा असतो. म्हणून ऋषिकेशचा हा जो मार्ग आहे किंवा त्याने जसं काही मेहनत केली आहे, ज्या बारीकावे गोष्टी तिने केल्यात, तर ते आपल्याला एक्सेप्ट करण्यासारखे आहेत. म्हणून आज तो आपल्या समोर आहे. आता मला वाटते ऋषिकेश, आपण वी शुड गेट सम क्वेश्चन्स फ्रॉम द स्टुडंट्स. ओके, Perfect. right. So now you can ask him the questions. You can raise the hands. I'll just manage the questioners so that वो जो तो गोंधळ नाही होणार. तर तुम्हाला काय प्रश्न त्याला विचारावा असं वाटतं कशाही बद्दल, त्याने करिअर त्याच्या मार्गाने नेलं, जे ठरवलं होतं त्यांनी त्या पद्धतीने तो चाललाय आणि त्या टॉपवर पण तो पोहोचतोय. तर एनी क्वेश्चन रिगार्डिंग एनिथिंग, त्याला आपण ऐकलं, त्याच्याबद्दल आपण ऐकलं, तुमच्या मनात जर काही क्वेश्चन तयार झाला असेल तर क्विकली विचारा, हात वर करा. स्टार्ट रेजिंग द हँड्स ऑन द स्क्रीन, कम ऑन. आणि क्वेश्चन्स नसतील तर मग आपण ऋषिकेश बघ, गोरे सर बोलतात तुझ्याशी. हाय ऋषिकेश. हा, हॅलो काय कसा आहेस ऋषिकेश? त्याची बँडविड्थ प्रॉब्लेम आहे, 2 मिनिटं. नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्याचा थोडासा, मध्ये मध्ये नेटवर्क डाऊन होऊन जातं. अच्छा. आत्ताही तसंच झालं. हा, येस ऋषिकेश, ऍक्च्युली वी कुड नॉट हिअर यू. मी वायफाय चेंज करून पाहतो. हा, तुझं नेटवर्क काहीतरी प्रॉब्लेम देत आहे. ठीक आहे, त्याचा वायफाय चेंज करतोय तो. तोपर्यंत तुम्ही क्वेश्चन्स तयार करून ठेवा तोपर्यंत बाकीचे. कमान डोक्यामध्ये अबाउट हिज ऍक्च्युअली जर्नी, अबाउट द करिअर, अबाउट द थिंग्स. तुम्हाला जे मनात येत असेल त्याला ऐकल्यानंतर तर त्याच्या संदर्भात तुम्ही तुमचे प्रश्न तयार करून ठेवा. आणि तो एकदा रिजॉईन झाला पुन्हा एकदा की आपण त्याच्याशी बोलू. गोरे सरांनी पण त्याला शिकवलेलं आहे. त्याच्यानंतर भारत विद्यालयाचाच तो विद्यार्थी असल्यामुळे आपल्याला तो आपलाच आहे. सो यू कॅन आस्क हिम द क्वेश्चन्स नाउ. येस, ऋषिकेश इज ऑनलाईन. गोरे सर. हॅलो. आता ऐकू येतो आवाज बरोबर? हो, येतोय. कसा आहेस म्हटलं? एकदम मजेत सर. बस आता सुट्ट्या आहेत, काही जास्त नसते, फक्त थोड्याफार रिसर्च मीटिंग असतात, तर तेवढंच सध्या आरामात चालू आहे. अच्छा. हा, एन्जॉय करतोय की नाही लर्निंग? शिकणे? हो सर, एकदम ना. हो सर, हो. तसा तो पहिल्यापासून लर्निंगच एन्जॉय करतोय, म्हणून तो तिथपर्यंत पोहोचलाय. चल, मुलांना काही विचारायचं असेल विचार. प्रश्न. About career, about something going out of the country, about preparation for your competitive exams or something else, or about yourself, about his journey. काहीच प्रश्न नाही असं मी गृहीत धरू का? येस पल्लवी. सर, माझा असा क्वेश्चन आहे की आपले जे शाळेचे बुक आपण जे रेफर करतो ना, त्याच्या व्यतिरिक्त अजून पण जे बुक्स असतील समजा, ते ऍडवाइस करा आम्हाला वाचण्यासाठी वगैरे. ऋषिकेश, एक्सेप्ट द स्कूल सब्जेक्ट्स, अजून काय रेफर करावं, काय प्रिपेअर करावं फॉर द बेसिक, असा प्रश्न आहे. मला वाटतं तो त्याचा नेटवर्क प्रॉब्लेम मध्ये पुन्हा आहे. ओके, तो एकदा लॉग इन होऊ द्या. मला वाटतं तो पुन्हा लॉग आउट झालाय. वी शुड ऍक्च्युअली वेट फॉर हिम. चला, तुमचं नेटवर्क चांगलं काम करत आहे मुलांचं. आपल्या गेस्टचं नेटवर्क नेहमी प्रॉब्लेम देतं ना. युक्रेन वरून पण प्रॉब्लेमच झाला होता, बऱ्यापैकी आवाज कमी होता आणि आपले आवाज तर अगदी जोरदार आहे.
सगळेच जण चायना मोबाईल वापरतात ना, म्हणून आवाज मोठा येतो. मला वाटतंय there is something technical problem maybe he is facing. Rushikesh, are you there? Can you hear me? त्याचा मोबाईल नंबर पण US चा आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट कॉल तर लागणे मुश्किल आहे. व्हॉट्सअप कॉलच जाईल. ओके, जॉईन झालाय का तू? ओके 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 ओके. Okay, so we are waiting for his connection. He is connecting again. बर, प्रश्न तयार झाले का तुमचे तोपर्यंत? आपल्याला क्वेश्चन्स विचारता आले पाहिजे ना ते. हँड रेज करून ठेवा, हात वर करून ठेवा तुम्हाला प्रश्न विचारायचा असल्यास. 1 2 कम ऑन, कमाल, काही प्रश्नच नाही. कुठे चालली रेल्वे? कोणीच तरी रेल्वे सुरू झाली.